गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 29 आणि 30 असे दोन श्लोक बघितले होते 18व्या अध्यायातले. आज आपण 31व्या श्लोकापासून सुरुवात करूया. सो लेट मी सी इफ आय कॅन गेट द 18th 31st श्लोक स्टार्टेड हिअर. तर स्नेहा, तुला दिसतंय का स्क्रीन प्लीज? हो. हां, म्हण ना. यया हा श्लोक 31वा. हां, दिसतोय का यया समोर? धर्ममधर्मै च कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. ऑसम ऑसम. थँक्यू. तर इथे म्हणतायत की ओ सन ऑफ पृथा, दॅट अंडरस्टँडिंग विच कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन रिलिजन अँड इररिलिजन, धर्म किंवा अधर्म याच्यामधला भेद जी बुद्धी जाणत नाही, बिटवीन ॲक्शन दॅट शुड बी डन अँड द ॲक्शन दॅट शुड नॉट बी डन, म्हणजे कुठलं कार्य करायला पाहिजे किंवा कुठलं कार्य करायला नको, कार्य आणि अकार्य, इज इन द मोड ऑफ पॅशन, अशी जी बुद्धी आहे ती राजसी बुद्धी आहे. हा, याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात? कार्याकार्य कसे काय, काय अधर्म अधर्म तो, जी जाणू न शके चोख, बुद्धिराजस ओळख. कार्याकार्य, कार्य आणि अकार्य कसं काय, आणि काय धर्म आणि काय अधर्म, तो जी जाणू न शके चोख, अशी जी बुद्धी आहे ती राजस बुद्धी आहे असं तू ओळख. आपले बंधू किशोरजी काय म्हणतात? धर्माधर्मातील भेद अज्ञात, काय करणे उचित अनुचित, हे नसे ज्या बुद्धीस माहित, ती राजसिक बुद्धी म्हणवीत. धर्म आणि अधर्म यांच्यामधला भेद भेद आणि उचित आणि अनुचित काय आहे ह्याच्यामधला भेद यांना ज्यांना माहिती नाही आहे, ती बुद्धी राजस आहे. न जाणी कशाशी म्हणावेची धर्म, न जाणी कशासी म्हणावेची धर्म, तसेची असे काय तोही अधर्म, करावे तसे काय टाळावयाचे, रजोयुक्त बुद्धीस अज्ञान त्याचे. जी बुद्धी राजसिक आहे तिला धर्म आणि अधर्म, काय करावं आणि काय टाळावं यामधला भेद कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्या बुद्धीने धर्म अधर्म किंवा कार्य आणि अकार्य यांचा यथार्थ निर्णय होत नाही, ती बुद्धी हे पार्था राजस होय. आणि बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी, का अहोरात्रीची गोवी आंधळे नेणे. आणि बगळ्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेलं दूध सेवन केलं जातं, कारण बगळ्याला दूध आणि पाणी वेगळं करता येत नाही. म्हणजे असं म्हणतात की हंस नावाचा जो पक्षी आहे तो दूध आणि पाणी या दोन गोष्टी वेगळ्या करू शकतो, परंतु बगळा जो आहे तो हे करू नाही शकत. तशा प्रकारचा हंस खरंच अस्तित्वात आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही आहे, परंतु सार कशात आहे आणि असार कशात आहे हे जाणणारा जो आहे त्याला आपण परमहंस किंवा हंस असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. तर ती हंसाची उपमा ह्याच्यासाठी दिली जाते की तशा प्रकारचा एक पक्षी जो दूध आणि पाणी वेगळं करू शकतो असं म्हणतात. दूध आणि पाणी खरं तर वेगळं करता येऊ शकतं का, तुम्ही मला सांगा? म्हणजे तुम्ही दूध आणि पाणी वेगळं करायचं म्हटलं तर तुम्ही समजा ते उकळलं तर पाणी उकळलं जाईल आणि घट्ट दूध उरलेलं राहील. शेवटी घट्ट होता 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 त्याचा खवा पण होऊन जाईल, म्हणजे फक्त मिल्क सॉलिड्स उरतील. बाकी सगळं पाणी उकळून आणि वाफ होऊन चाललं जाईल, परंतु त्याला दूध आणि पाणी असं वेगळं नाही करता येत है ना. आंधळा जसा दिवस आणि रात्र ह्यांचा गुंताळा जाणत नाही, म्हणजे आंधळा जर असेल त्याला दिवस काय आणि रात्र काय दोन्ही वेळेस अंधारच आहे ना. ही वोंट बी एबल टू रेकॉग्नाइज की या दोन मध्ये काय फरक आहे. हं? जया फुलाचा मकरंदू फावे, तो काष्ठे कोरू धावे, परी भ्रमरपणा नव्हे आवाटा जेवी. जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचं सेवन करतो, म्हणजे फुलांमध्ये काय म्हणता येईल त्याला, आपण इंग्रजीत काय म्हणतो तुम्हाला आठवतं का? मकरंदाला काय म्हणतात? फुलामध्ये काय असतं? मध. हा, फुलामधलं मध म्हणा किंवा
मकरंद त्याचं काहीतरी एक वेगळं इंग्रजीत एक शब्द आहे त्याला. एनीबडी हू कॅन रिमेंबर इट यू कॅन टेल मी दॅट. मला आता एकदम आठवत नाहीये. पण नेक्टर. 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 ऑसम ऑसम, थँक्यू. तर ह्या नेक्टरचं जो सेवन करतो मकरंद म्हणजे आणि भ्रमर, भ्रमरला सुद्धा पुष्कळदा मकरंद म्हणतात. तर भ्रमर म्हणजे बंबल बी, भुंगा. तो बरोबर त्या फुलामध्ये जाऊन आणि त्या फुलामध्ये जे मकरंद आहे म्हणजे द नेक्टर आहे ते त्याचं सेवन करतो. तो लाकडे कोरण्याकरता धावतो, म्हणजे तो लाकडं कोरतो, परंतु त्याचं कृत्य जसं भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही. म्हणजे बघा की आपल्याला आपली पात्रता किंवा क्षमता अशी आहे की आपण फुलामधून मकरंद काढू शकतो. ही आपली क्षमता आहे. परंतु आपण ती क्षमता कुठे वाया घालवतोय? लाकूड कोरतोय. म्हणजे जो भ्रमर आहे तो लाकूड देखील कोरू शकतो आणि फुलामधला मकरंद देखील काढू शकतो. आपण काय करायला पाहिजे? जी सात्विक बुद्धी होती आपली, ती कशी होती? त्याच्यामध्ये आपल्याला नित्य अनित्य असा विवेक आहे. काय करण्यायोग्य आहे, काय करण्यायोग्य नाही आहे, याचा विवेक करता येणं शक्य आहे. आणि आपण जे करायला हवं ते करायला जातो, सात्विक बुद्धी असेल तर. परंतु जर राजसिक बुद्धी असेल तर आपण, बुद्धी आपल्याकडे चांगली आहे परंतु आपण ती भलत्याच कामांसाठी वापरतोय. म्हणजे कसं होतं पहा की मनुष्य जीवनामध्ये आपल्याला हे शक्य आहे की आपण नुसतं मनुष्य नाही परंतु मनुष्यत्वाकडनं देवत्वाकडे पण जाऊ शकू. परंतु आपण मनुष्यत्वाकडून राक्षसत्वाकडे चाललेलो आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला की आज जगामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये माणसाला दुसऱ्या माणसापासून इतकं भय आहे की हा जो दुसरा माणूस आहे हा माझं अस्तित्व पूर्णपणे संपवेल. तर त्यांनी ते करण्यापूर्वीच मी त्याचं अस्तित्व संपवायला हवं, नाही तर मग माझं अस्तित्व सुरक्षित नाही आहे. आता ही जी दोन्ही बाजूंमधली अज्ञानाची पराकाष्ठा आहे, त्याला आपण काय करू शकतो? म्हणजे समजा आपल्याला असं वाटत असेल एखाद्याला की अमुक एका विचारसरणीची व्यक्ती किंवा अमुक एखाद्या विचारसरणीला मानणारी पूर्ण जमात हिचं अस्तित्वच असायला नको, असं जर आपल्याला वाटत असेल तर मग त्या दुसऱ्या जमातीने काय करायचं? ती दुसरी जमात तर अशी म्हणते की तुम्ही पण सुखाने राहा, आम्हाला पण सुखाने राहू द्या, आम्ही तुमच्या वाटेला जात नाही, तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका. परंतु तुम्ही जर असं म्हटलं की आमचं अस्तित्व असायलाच नको, तर मग आम्ही स्वतःचा बचाव करायला नको का? आम्ही स्वतःची रक्षा, स्वसंरक्षण करायलाच पाहिजे. स्वसंरक्षणार्थ आपण जर हिंसा केली तर तिला हिंसा मानलं जात नाही. म्हणजे आपण अहिंसा परमो धर्म हे ऐकलेलं आहे. परंतु जर आपल्यावर कोणी चाल करून आला तर आपण स्वतःला वाचवणार नाही का? आपली इच्छा जरी नसली ना तरी सुद्धा प्रकृती आपल्याला स्वतःला किंवा स्वतःचं अस्तित्व वाचवायला विवश करेल. तुम्ही विचार करा की समजा तुम्ही पायी पायी चालले आहात रस्त्यावरून आणि तुमच्या समोरून भरधाव एखादं वाहन येत आहे आणि ते तुमच्या दिशेने येत आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही तिथेच उभे राहाल की तुम्ही उडी मारून स्वतःला वाचवायचा प्रयत्न कराल? म्हणजे काय आहे की स्वसंरक्षणार्थ कुठलाही जीव इम्पल्सिव्हली एखादी गोष्ट करेल. त्याला तुम्हाला कोणी काही शिकवायची गरज नाही. म्हणजे मी तुम्हाला हे उदाहरण आधी दिलंय पण पुन्हा एकदा देतो. आम्ही मायक्रोबायोलॉजी जेव्हा शिकलो ना तेव्हा एक असा प्रयोग होता की त्या स्लाईडवर एक पाण्याचा थेंब ठेवायचा, त्या पाण्याच्या थेंबामध्ये काही
बॅक्टेरिया वगैरे होते. तर तर समजा त्या स्लाइडवर पाण्याच्या थेंबामध्ये जे मायक्रोब्स असतात त्यांना तुम्ही त्या स्लाइडला एका दिशेने जर चटका दिला, म्हणजे थोडीशी ती तापवली. आमच्या प्रयोगशाळेमध्ये तर अशा प्रकारची उपकरणं आपल्याकडे असतातच. त्या मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपच्या खालती जी स्लाइड आहे ना, त्या एक स्लाइडच्या एका साईडला आपण जरा गरम केलं, त्या खालती ते हे लावलं वगैरे बुंजन बर्नर, तर काय होतं की इकडनं ती तापत जाते स्लाइड, आणि मग ती पाण्याला एका बाजूनी गरम करते. तर आम्ही वर्ण बघतोय की हे बॅक्टेरिया काय करतात, सूक्ष्म जीवाणू. तर ते इकडून इकडे पळतात आपोआप. म्हणजे काय की ते सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स जे आहेत, अगदी एक पेशी असलेला जीव, तो देखील स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. किंवा दुसरं एक उदाहरण म्हणजे, समजा तुमच्यापैकी कोणी अल्ट्रासाऊंड टेस्ट केलं असेल. समजा एखादी आपली बहीण ती गर्भवती आहे, तर तिच्या आतमध्ये जो गर्भ असेल त्याला अल्ट्रासाऊंड टेक्निकनी ते बघायचा प्रयत्न करतात, त्याची इमेज काढायचा प्रयत्न करतात. तर समजा त्या पोटाला ते यंत्र लावलं किंवा ते दाबलं थोडंसं, तर ते समजा मूल तिथे असेल तर ते तिथून स्वतःला वाचवतं, दुसरीकडे जातं. म्हणजे आता हे मूल अजून जन्माला आलेलंच नाही. तो एक छोटासा जीव आईच्या पोटामध्ये आहे, परंतु तो देखील समजा वरून त्याला हात लावला किंवा त्याला असं लक्षात आलं की इथनं काहीतरी बोचतंय म्हणा किंवा लागतंय आपल्याला, तर तो तिथनं इम्पल्सिव्हली किंवा इंट्युएटिव्हली, किंवा त्याला काय म्हणतात, रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन, रिफ्लेक्स ॲक्शन म्हणतात त्याला, तर त्यांनी तो तिथनं स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. तर ही जी रिफ्लेक्स ॲक्शन असते ना, स्वतःला वाचवण्याची, स्वतःचा जीव वाचवण्याची किंवा स्वतःचा देह वाचवण्याची, ही प्रत्येक जीवामध्ये आहे. याला भय म्हणतात. आपण प्राण्यांमध्ये आणि मनुष्यांमध्ये काय सामान्य आहे किंवा काय समान आहे, हे जेव्हा ऐकतो तेव्हा काय म्हणतात की आहार, निद्रा, भय आणि मैथुन, ह्या चार गोष्टी प्राण्यांना आणि मनुष्यांना सगळ्यांना समान आहेत. तर भय ही जी आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ती म्हणजे स्वतःला वाचवा. आता आपल्या शरीरावर सुद्धा जेव्हा आक्रमण होतं ना विषाणूंचं, जे पॅथोजन्स, तर आपलं शरीर स्वतःला वाचवतं. आपल्या शरीराच्या आतमध्ये जी रोगप्रतिकार शक्ती आहे, त्याला आपण इम्युनिटी म्हणतो, इम्युन सिस्टम, तो आपल्या आप ॲक्टिवेट होतो. तो स्वसंचालित आहे, तो स्वसंचालित आहे. तर तो जेव्हा संचालित होतो तेव्हा तो विषाणू जो आहे आपल्या शरीरामध्ये आलेला, त्याचा नायनाट होतो. याचा अर्थ काय आहे की प्रकृती स्वतःला वाचवण्यासाठी नेहमीच कार्यरत असते. सो एव्हरी लिव्हिंग एंटिटी इज ऑलवेज ट्राइंग टू डिफेंड इट सेल्फ. तर हा स्वसंरक्षणाचा जो किंवा प्रतिकार करण्याचा जो गुणधर्म आहे, हा प्रत्येक जीवाचा आहे. आणि हा नुसता गुणधर्म नसून हा प्रत्येकाचा हक्क सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. आपण असं कसं ठरवणार की एखादी पूर्ण जमात जी आहे ती जिवंत राहण्याच्या लायकीचीच नाही आहे? त्यांना नष्ट करण्याचे ह्याच्या आधी प्रयोग झालेले आहेत. आणि आत्ता सुद्धा लोक म्हणतात की ही पूर्णच्या पूर्ण जमात जी आहे ती असायलाच नको, ती अस्तित्वातच असायला नको. ह्यांचं असणं हेच आम्ही जे काही मानत असू पुस्तक, त्याच्यानुसार योग्य नाही आहे. कोणी लिहिलं पुस्तक? कोणी ठरवलं असं की ही पूर्ण जमात असायलाच नको म्हणून? मग त्या जमातीने काय करायचं? स्वसंरक्षण तर करावं लागेल ना. तर स्वसंरक्षणार्थ उगारलेलं शस्त्र किंवा केलेली हिंसा ही अहिंसेतच मोडते. म्हणजे आपण कोणाला काही त्रास देत नाही, परंतु समजा आपल्याला कोणी त्रास देत असेल,
तर आपण समजा स्वतःचं रक्षण केलं तर हिला अहिंसाच म्हणतात. हिला हिंसा नाही म्हणत. त्याच्यासाठी समजा आपण स्वतः बलशाली झालो, आपलं जर बळ वाढवलं आपण, तर त्याच्याने इतरांना घाबरण्याची काही गरज नाही, परंतु त्याचा धाक वाटला पाहिजे. समजा आपण बलशाली असलो तर त्याच्यामुळे जे लोक धर्मानुसार आचरण करतायत त्यांना सुरक्षित वाटायला पाहिजे. आणि हे खरं तर शासनाचं पण कर्तव्य आहे. कुठलंही शासन जे असेल, कुठल्याही राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये जे काही शासन आहे त्या शासनाचा जे आततायी लोक असतील त्यांना धाक असला पाहिजे. आणि जे लोक नियमांचं पालन करणारे आहेत त्यांना सुरक्षा वाटली पाहिजे, सुरक्षितता वाटली पाहिजे, आपण सुरक्षित आहोत असं वाटलं पाहिजे. हे आपण कशाने शिकतो? हे मी कशाने शिकलो? हे मी असं शिकलो की आपलं जे शरीर आहे हे प्रकृतीच्या नियमानुसार चालतं. तर प्रकृतीच्या नियमांचं पालन जर आपण केलं तर आपण शारीरिक पातळीवर आणि त्यामुळे मानसिक पातळीवर देखील सुदृढ राहतो, निरोगी राहतो, सशक्त राहतो. आणि त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास देखील जास्त वाढतो आपला. हा प्रयोग स्वतः केलेला आहे म्हणून मी ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो की प्रकृतीचे नियम जर आपण पाळले तर आपण सुदृढ होतो, आपण बलवान होतो, आपण बलशाली होतो. आणि आपण जो कुठला शत्रू आपल्यावर आक्रमण करेल, आपल्या कळत किंवा नकळत, त्याचा सहज प्रतिकार करू शकतो. तर प्रतिकार तर आपण करणारच आहे. समजा आपल्यावर कोणी आक्रमण केलं तर आपण प्रतिकार, आपल्याला नाही वाटलं तरी आपण करू. प्रकृती आपल्याला भाग पाडेल प्रतिकार करण्यासाठी. हा नैसर्गिक नियम आहे ना. तर समजा आपण आपल्या स्वभावाशी सुसंगत असं आचरण केलं जाणीवपूर्वक, तर आपण सात्विक बुद्धीचे आहोत. परंतु आपल्याला क्षमता खूप चांगलं करण्याची आहे, परंतु ती चांगली क्षमता जी आहे ती आपण भलत्याच कारणांसाठी वापरतोय. म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या एवढं सामर्थ्य आहे की आपण नित्य आणि अनित्य याचा विवेक करू शकू, परंतु ती बुद्धी आपण वापरतोय की इतर कोणाचं तरी अस्तित्व नष्ट कसं करायचं. याला म्हणतात राजसी बुद्धी. ह्याच्यातनं बाहेर निघणं आवश्यक आहे. तैसी ये कार्याकार्ये धर्माधर्म रूपे जिये, ये न चोजविता जाये जाणती जे का. त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्म रूप कृत्याकृत्ये त्यांची निवड न करता सरसकट आचरण करते, त्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्म आणि अधर्मरूप कृत्य म्हणजे धर्मानुसार कृत्य करणं आवश्यक आहे आणि अधर्मरूप अकृत्य आहे, म्हणजे अधर्मरूपी जी कामं आहेत ती करायला नको, त्यांची निवड न करता सरसकट आचरण करते. म्हणजे मला जे मनाला वाटतं ते मीच करतो, तेच मी करतो. मला धर्मानुसार काय आहे किंवा धर्मानुसार काय नाही आहे ह्या दोन्हींमध्ये विवेक करण्याची गरजच वाटत नाही. माझ्या मनाला जे येईल ते मी करतो. अशी बुद्धी राजसी बुद्धी आहे. अगा डोळा विण मोतीये, घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथे. अरे अर्जुना, मोत्यांच्या परीक्षेची दृष्टी नसता मोती घेतले तर सौदा झाला तरी तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणं हे मात्र नेमकं ठेवल्यासारखंच व्हायचं. समजा आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, आता ह्याच्यामध्ये मोत्यांचं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये मी पण आलो. समजा मला कोणी सांगितलं की तुम्ही जाऊन मोती विकत घेऊन या, तर मी मोती विकत घेण्याऐवजी प्लॅस्टिकचे छोट्या छोट्या गोळ्या पण घेऊन येईन. मला कळणार पण नाही हे खरा मोती आहे की हे प्लास्टिक आहे, कारण की मला मोत्यांची पारख नाही.
मला समजत नाही की हा खरंच मोती आहे किंवा हा प्लास्टिकचा गोळा आहे. तर ज्याला पारख नसेल त्याचं काय होईल? व्यवहारामध्ये त्याला कोणी पण गंडवू शकेल ना. फसेल तो. तैसे अकर्णीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, येरवी जाणे एकवटे दोन्ही जे का. त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभं राहिलं नाही तरच करावयाचं राहतं. एरवी जी बुद्धी दोन्ही दोन्ही म्हणजे अकरणीय किंवा करणीय सरसकट सारखीच समजते. म्हणजे आपण काय करायला नको. आता समजा आपण व्यवहारात जर बघितलं तर समजा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कोणाकडनं लाच घ्यायला नको. ठीक आहे ना. तर समजा एखादी व्यक्ती एखाद्या सरकारी कचेरीत बसली असेल, त्याच्याकडे समजा कोणी पैसा घेऊन आला आणि पाकिटात टेबलच्या खालनं पैसे दिले की तुम्ही माझं हे काम करून द्या. हं? तर त्याला हे पैसे आपण घ्यायला हवे किंवा घ्यायला नको, हे योग्य किंवा अयोग्य याच्यामध्ये काही भेदभावच नाही. तर त्याला वाटेल की हां ठीक आहे, कोणीतरी पैसे घेऊन आला आपल्याकडे, आपण घेऊ पैसे याचे, म्हणजे आपण लाच खाल्ली, असं समजा केलं तर ती राजसी बुद्धी. पण समजा आपल्याला हे कळलं की नाही हे असं करणं बरोबर नाही आहे आणि आपण पोलाइटली रिफ्यूज केलं. हं? त्यांना सांगितलं की नको, तुमचं जर काम कायद्याप्रमाणे होणार असेल तर होईल आणि नसेल होणार तर नाही होणार. त्याच्यासाठी मी तर फक्त निमित्त मात्र आहे. अशा प्रकारे जर मी असलो तर माझी बुद्धी सात्विक आहे. लक्षात येते का? म्हणजे आता दुसरं सांगतो, ह्याच्यामध्ये उदाहरण काय दिलंय की समजा अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासमोर आलाच नाही, म्हणजे मला कोणी कधी काही लाच ऑफरच नाही केली, तर मग काही प्रश्नच नाही, राईट. परंतु जर कोणी लाच ऑफर केली तर ती समजा मी घेतली तर ती राजसी बुद्धी, आणि जर नाही घेतली तर सात्विक बुद्धी. लक्षात आलं? So जर आपल्यासमोर अकृत्य अकरणीय करण्याचा प्रसंगच नाही आला आणि आपण ते नाही केलं, तर मग आपण काय मोठं केलं? परंतु अकरणीय करण्याचा प्रसंग आला, परंतु आपण अकरणीय केलं नाही, कारण की आपली जी बुद्धी आहे ती सात्विक आहे. अशा प्रकारे आपण जर राहिलो तर फार उत्तम. तेगा बुद्धी चोखविशी, जाण येथ राजसी, अक्षत टाकिली जैसी मांदिये वरी. लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडानिवड, निवड आणि अनिवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षत द्यावी. हा, म्हणजे त्याप्रमाणे कार्याकार्याची निवड जाणत नाही, कार्य किंवा अकार्य याची निवड जाणत नाही, अशी ती राजस बुद्धी आहे, असं तू चांगल्या रीतीने ओळख. लग्न समारंभात जमलेल्या सर्व जातीच्या मंडळींना जशी जातीची निवडानिवड न करता सरसकट भोजनाच्या आमंत्रणाची अक्षता द्यावी. म्हणजे अर्थात आता ज्ञानेश्वरांच्या वेळेस काय होतं हे तर मला माहित नाही. आपण आजच्या काळामध्ये असं समजू की प्रत्येक व्यक्ती जी आहे ती समान आहे आणि आपण कोणी वरच्या जातीचं किंवा कोणी खालच्या जातीचं आहे असा भेदभाव करणार नाही. आधीच्या काळी कदाचित करत असतील, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात. तर ते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज तेव्हा त्यांच्या काळामध्ये अक्षत सगळ्यांना द्यायची, कुठल्याही जातीचा विचार न करता. असं कदाचित करत नसावेत तेव्हा, पण आता आपण तसं करू का? आजच्या काळामध्ये आपण तसं नाही करणार. त्यामुळे आजच्या काळामध्ये आपण हे जे उदाहरण आहे ते ग्राह्य नाही धरू शकत. म्हणजे कसं असतं पहा की गीतेमध्ये भगवंतानी 5200 वर्षापूर्वी काय सांगितलं होतं, त्यानंतर शंकराचार्यांनी 700 किंवा 1400 1200 वर्षापूर्वी जेव्हा केव्हा ते असतील तेव्हा तेव्हा काय सांगितलं होतं, किंवा त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी काय सांगितलं होतं, आजच्या काळी म्हणजे 100 वर्षापूर्वी विनोबांनी काय सांगितलं होतं, आणि आता आपल्याला काय कळतंय. कसं असतं बघा की व्यवहारामध्ये बदल घडत असतात. व्यवहारामध्ये
सामाजिक किंवा सांस्कृतिक बदल घडत असतात. त्याच्यामध्ये आजच्या काळामध्ये शांती कशी नांदायला पाहिजे किंवा आजच्या काळामध्ये आपलं वर्तन कसं असायला पाहिजे. आपण हे नाही म्हणत आहे की ज्ञानेश्वर महाराजांना काही कळत नाही किंवा विनोबांना काही कळत नाही. विनोबा म्हणायचे की हे जे सगळे आधीचे महापुरुष होऊन गेले, शंकराचार्य झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, यांच्या सगळ्यांच्या खांद्यावर मी एक लहान बाळ आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या खांद्यावर समजा एक छोटंसं बाळ बसलं, आपण आपल्या खांद्यावर समजा एखाद्या बाळाला बसवलं, तर त्याच्या डोळ्यांची पातळी आपल्या डोळ्यांपेक्षा थोडी वर असेल ना. म्हणजे ते खरं तर आहे बाळ, परंतु त्याला आपल्यापेक्षा थोडं दूरचं दिसतंय. बरोबर आहे. तर विनोबा म्हणतात की या सगळ्या महापुरुषांच्या खांद्यावर मी बसलेलो असल्यामुळे मी जरी छोटा बाळ असलो तरी सुद्धा मला आजच्या काळात काय चाललेलं आहे ते दिसतंय. जे त्यांच्या काळामध्ये परिस्थितीच नव्हती, तर त्यांना तशा प्रकारचं उदाहरण सुचलं नसतं. म्हणजे आज आपण उदाहरणं कुठली देतो? आज आपण आपल्या फोनचं उदाहरण देतो किंवा या इयरप्लगचं उदाहरण देतो. हं? किंवा आपल्याकडे हे लॅपटॉप आहे, आपल्याकडे हे आता आपण कम्प्युटर, हार्ड ड्राईव्ह, मेमरी, क्लाउड कम्प्युटिंग किंवा आपली प्रोफाईल इथली आणि मग ही प्रोफाईल आपण क्लाउडमध्ये अपलोड करतो आणि मग तीच पुन्हा दुसऱ्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करतो वगैरे. ही जी उदाहरणं आहेत, ज्या उदाहरणांवरनं आपल्याला गीतेमधले सिद्धांत समजू शकतात, ही उदाहरणं ज्ञानदेवांना देता आली नसती, कारण की त्यांच्या काळामध्ये कम्प्युटर वगैरे हे नव्हतंच ना. तर ह्याचा अर्थ त्यांना माझ्यापेक्षा कमी समजतंय असं आहे का? किंवा मला त्यांच्यापेक्षा जास्त समजतंय असं आहे का? नाही. तर त्यांनी आपल्याला जे शिकवलंय त्याच्या पुढे जाऊन आपण आजच्या जीवनातल्या उदाहरणांवरनं हा सगळा विषय कसा समजून घेऊ शकतो, हा सगळा प्रयत्न आपण आत्ता करतो. याचा अर्थ हा अजिबातच नाहीये की त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त कळतं. त्यांच्या वेळेस कदाचित सगळ्या जातींच्या लोकांना एकत्र आमंत्रण जेवणासाठी दिलं जात नसावं कदाचित. परंतु आज आपण तसं नाही करू शकत. आज ते आपल्या सरकारी नियमानुसार देखील अयोग्य आहे. समजा तुम्ही जाती धर्मानुसार कुणाला वाळीत टाकलं म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध काही कारवाई केली केवळ धर्माच्या आधारावर, तर ती दंडनीय अपराध आहे. जे तुम्ही समजा तसं केलं तर तुमच्यावर दंड होऊ शकतो. म्हणजे यू कॅन बी प्रॉसिक्युटेड, यू कॅन बी फाईन्ड फॉर इट. असं नको करायला. आपण काय शिकतो आहोत की आपण सगळेजण सारखे आहोत. आपला जन्म कुठल्या जातीमध्ये, कुठल्या वर्णामध्ये, कुठल्या कुळामध्ये झाला होता, याला आपल्या आत्ताच्या चिंतनामध्ये काही अर्थ नाही. आता सध्या जे चिंतन सुरू आहे ते सगळं चिंतन जे आहे ते आपण सगळेजण इथे ब्राह्मण म्हणूनच बसलेलो आहोत. जी व्यक्ती चिंतन करते ती व्यक्ती ब्राह्मण आहे, तेवढ्यापुरती. नंतर तीच व्यक्ती जेव्हा कुठल्याही प्रकारचा नोकरीधंदा करेल तेव्हा तीच व्यक्ती वैश्य होईल किंवा क्षत्रिय होईल. आणि तीच व्यक्ती जेव्हा आपल्या स्वतःच्याच घराची साफसफाई करेल तेव्हा तीच व्यक्ती शूद्र देखील होईल. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये सुद्धा असू शकतात, एकाच दिवसात असू शकतात, वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या काळी. सकाळच्या वेळेस आता आपण हा अभ्यास करतोय तर आपण ब्राह्मण आहोत, थोड्या वेळाने आपण नोकरी करू तर आपण वैश्य होऊन जाऊ. आपलं शरीर जेव्हा रोगजंतूंपासून आपला प्रतिकार करतं, स्वतःचा जीव वाचवतं, रोगजंतूंचा प्रतिकार करतं, तेव्हा आपणच क्षत्रिय पण असतो. आणि आपण जेव्हा घराची साफसफाई करतो तेव्हा आपण शूद्रही असतो. तर अशा प्रकारे वर्णांची विभागणी कर्मानुसार होत असते, जन्मानुसार नसते होत. त्यामुळे आजच्या काळात हे जे उदाहरण आहे हे उदाहरण योग्य नाही आहे. इतकं सगळं मी तुम्हाला भाषण दिलं. हं?
तर राजसी बुद्धी आणि सात्विक बुद्धी या दोन बुद्धींबद्दल तुम्हाला आता स्पष्टपणे कळलं असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही विचार व्यक्त करायचे असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. नसेल तर मग स्नेहाताई आपल्याला ह्याच्यानंतरचा श्लोक सांगतील. So, स्नेहाताई, आर यू रेडी? दादा एक विचारायचं होतं. येस. हल्लीच्या परिस्थितीत इतकं डिवायसिव्ह झालंय, अशा याच्यात कसं वावरायचं? आपल्याला आपण जो अभ्यास करतो आहोत, आपलं हे जे चिंतन करतो आहोत, हे चिंतन करून पहिल्यांदा तर आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्पष्टता पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. इतर लोकांनी काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकत. आपण सर्वांनी कसं असायला पाहिजे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी नियम आहेत. आपलं संविधान आहे आणि ते संविधान प्रत्येक जण पाळतो आहे किंवा नाही हे बघण्याची जबाबदारी शासनाची आहे. तर तशा प्रकारचं धार्मिक शासन पण असायला पाहिजे आणि आपण प्रत्येकाने स्वेच्छेने, व्हॉलंटरीली संविधानाचं पालन करणं आवश्यक आहे. आपल्या ज्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या आपण पाळल्या पाहिजे. आणि इतर लोक काय करतात तर त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पाळण्यासाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. आपण तर कोणावर जबरदस्ती नाही करू शकत. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादेत. आपण स्वतःला सुधारायला पाहिजे. आणि जग हे आपल्यासारख्या लोकांनीच बनलेलं आहे. तर जर प्रत्येक जण सुधारला सगळं जग आपोआप सुधरेल. स्नेहाताई, आपण तयार आहे का? हो. ओके. 32 बोला. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी. ऑसम ऑसम ऑसम, खूप सुंदर, अतिशय शुद्ध उच्चार. याचा अर्थ हा आहे की दॅट अंडरस्टँडिंग विच कन्सिडर्स इररिलिजन टू बी रिलिजन अँड रिलिजन टू बी इररिलिजन. म्हणजे धर्म जो आहे त्यालाच अधर्म आहे असं समजायचं किंवा अधर्म जो आहे तोच धर्म आहे असं समजायचं. अंडर द स्पेल ऑफ इल्युजन, मोहवश अँड डार्कनेस, अँड स्ट्राइव्स ऑलवेज टू बी इन द रॉंग डायरेक्शन. ओ पार्थ इज इन द मोड ऑफ इग्नोरन्स. म्हणजे कसं आहे की धर्म काय आहे हे मला माहिती आहे, परंतु मी तशा दिशेने वाटचाल करत नाही. अधर्म काय आहे ते पण मला माहिती आहे, पण तो सोडण्याची माझी प्रवृत्ती नाही आहे. म्हणजे कोण? दुर्योधन. जानामी धर्मम नचमे प्रवृत्ती आणि जानामी अधर्मम नचमे निवृत्ती. अशा प्रकारची बुद्धी ज्याची असते तो तामसी आहे किंवा ही बुद्धीच तामसी आहे. त्याबद्दल विनोबा काय म्हणतात? धर्ममानी अधर्मास अंधारे भरली असे, अर्थ जी उलटा देखे बुद्धी तामस ओळख. धर्ममानी अधर्मास, अधर्माला तो धर्म मानतो, आणि अंधारे भरली असे, जी बुद्धी अंधाराने भरलेली आहे, अर्थ जी उलटा देखे ती बुद्धी तामस ओळख. आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? जी अधर्मासी धर्ममानी, जी झाकिली तमोगुणानी, जी अर्थाचा अनर्थ करीत ती बुद्धी तामसी म्हणवीत. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, अधर्मासी मानी जणू धर्म तोची, तमाने असे झाकिली बुद्धी ज्याची, करावा विपर्यास साराची अर्थ, तमोबुद्धी तिची असे जाण पार्थ. अधर्माला आपण धर्म मानतोय. तमाने आपली, तमाने म्हणजे अंधाराने आपली बुद्धी झाकली आहे. विपर्यास करायचा, सगळ्या अर्थाचा विपर्यास करायचा, म्हणजे जे सरळ आहे त्याला उलट समजायचं नेहमी. तमोबुद्धी तिची असे पार्थ जाणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पार्था, अधर्माला जी धर्म समजते आणि सर्व अर्थांना विपरीत मानते ती तमाने आच्छादलेली बुद्धी तामसी बुद्धी होय.
आणि राजा जिया वाटा जाये, ते चोरांसी आडव होये, का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी. आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचं ठिकाण होतं, अथवा राक्षसांना दिवस रात्र होऊन उजाडतो. म्हणजे त्याला दिवस उजाडला आहे, ती रात्र आहे असं वाटतं. म्हणजे कसं आहे बघा, की समजा आपले जे पंतप्रधान आहेत ते समजा एखाद्या वाटेने जाणार असतील, तर त्या वाटेच्या आजूबाजूला सगळं पहिले पोलीस लोक ना सॅनिटाईज करतात. म्हणजे जे समाजाला घातक असू शकतील अशा व्यक्ती म्हणा किंवा अशा प्रवृत्ती, यांना पंतप्रधान ज्या रस्त्याने निघणार असतील त्याच्यापासून पहिले मोकळं केलं जातं. म्हणजे राजा ज्या रस्त्याने जाणार आहे तिथे जे समाजकंटक आहेत ते जायला घाबरतील. का घाबरतील? कारण की इथे ते गेले तर पोलीस त्यांना हाकलून लावतील तिकडनं, किंवा त्यांचा नायनाट करतील. आणि दुसरं, राक्षस जे आहेत त्यांना रात्रीच कारस्थानं करायची असतात. त्यामुळे जर दिवस उजाडला तर मग त्यांना त्यांचं काम करता येत नाही, त्यांची कारस्थानं करता येत नाही. म्हणून मग त्यांना दिवस उजाडला की असं वाटतं की रात्र झाली आता. म्हणजे काय, की आपण आपली कामं करू शकत नाही. अशा प्रकारची बुद्धी जी असते ना ती तामस बुद्धी आहे. नाना निधानची निदैवा, होये कोळसयाचा उडवा, पै असते आपण पे जीवा नाही झाले. अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेलं द्रव्यच कोळशाचा ढीग होतो, आणि म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असून सुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखं होतं. तर समजा आपण भाग्यहीन असलो तर पुरलेलं द्रव्य जे आहे ते कोळशाच्या ढिगासारखंच आहे, कारण की त्याची काही व्हॅल्यू नाही ना. ते द्रव्य आपल्याजवळ असून सुद्धा आपल्या जीवाला ते नसल्यासारखं होतं, किंवा आपलं, कारण की आपलं भाग्य बरोबर नाही. तैसे धर्मजात ते तुके, जिये बुद्धीसी पातके, साचते लटिके ऐसेची बुझे. त्याप्रमाणे जितकं शास्त्रानुसार वागणं असेल तितकं सर्व ज्या बुद्धीला पातक असं वाटतं आणि खरं आणि खोटं असंच जी बुद्धी मानते. आता बघा की समजा एखाद्या जागी लिहिलं असेल की एखादी गोष्ट करू नका, तर ती आपण मुद्दाम करून बघायला जातो. म्हणजे खरं तर लिहिलंय की करायला नको, परंतु आपण मुद्दाम ते जर करायला जात असू तर ह्याचा अर्थ आपली बुद्धी विपरीत चालते ना. कारण की तिथे लिहिलेलं आहे प्रत्यक्ष की तुम्ही करू नका, तरी मुद्दाम आपण करू. समजा आता आपल्या इथे आपल्या देशामध्ये आपण पुष्कळदा बघतो ना की गल्लीच्या टोकाशी असं लिहिलं असतं, नो एंट्री, रॉंग वे. म्हणजे काय, की ती गल्ली वन वे आहे उलट्या बाजूनी, आणि आपण ह्या बाजूनी जायचा प्रयत्न करतो. तसं समजा आपण केलं म्हणजे काय झालं, की आपल्याला करायला एक पाहिजे पण आपण करतो त्याच्या बरोबर विरुद्ध. अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती तामसी बुद्धी आहे. म्हणजे रॉंग वे जायचं, वन वेच्या रस्त्यावर उलट्या दिशेने जायचं, याला म्हणतात तामसी बुद्धी. आपल्या रोजच्या जीवनातला अनुभव किंवा तुम्हाला उदाहरण सांगतो. ते आघवेची अर्थ, करुनी घाली अनर्थ, गुण ते व्यवस्थित दोषची मानी. जी बुद्धी सर्वच अर्थ अनर्थ असं समजते आणि गुण तेवढे नेमके दोष आहेत असं मानते. म्हणजे बघा की समजा आता आपण ऐकलंय की आपण सत्यवचनी असावं किंवा आपण सरळ साधं राहावं, सत्याच्या आधाराने राहावं. सो इफ आय वॉन्ट टू लिव्ह ऑनेस्टली, तर तामसी बुद्धी असलेल्या व्यक्तीला असं वाटेल की ही व्यक्ती मूर्ख आहे. जे आपण समजा निसर्गाच्या नियमांप्रमाणे राहिलो, का बरं राहतोय? कारण की आपल्याला माहिती आहे की तसं राहिल्यामुळे आपण चांगले राहू. ही सात्विक बुद्धी आहे. परंतु असं आपण वागत असताना इतर लोक आपली निंदा करू शकतात किंवा थट्टा करू शकतात की अरे, हे पाहिले हरिश्चंद्राचा अवतार. अर्थात तुम्हाला सगळ्यांना सगळं सत्य सांगायलाच पाहिजे अशी अजिबात सक्ती नाहीये. परंतु सत्य काय आहे आणि असत्य काय आहे ह्याचा विवेक जर तुमच्या मनामध्ये असला तर तुम्हाला सत्याच्या बाजूने राहणं आवश्यक आहे ना.
ती सात्विक बुद्धी आहे. परंतु जर तामसिक बुद्धी असेल तर मग जी व्यक्ती सत्याच्या बाजूने उभी राहते तिची आपण टिंगल करू. रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे. आपल्या जीवनात असे अनेक लोक असतील की जे ज्या चांगल्या गोष्टी करतायत, जे लोक चांगल्या गोष्टी करतायत त्यांची टिंगल करतील. अशी तामस बुद्धी आहे ती. किंबहुना श्रुती जाते अधिष्ठुनी केले सरते, तेतुलेही उपरते जाणे जे बुद्धी. फार काय सांगावं, जितकं सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केलं आहे तितकंही जी बुद्धी उलट जाणते ते कोणातेही. श्रुतीने अंगीकार करून मान्य केलं म्हणजे जे वेदांमध्ये किंवा श्रुतींमध्ये किंवा उपनिषदांमध्ये लिहिलेलं आहे, जे मान्य केलेलं आहे ते उलट आहे असं समजते. हं? ते कोणातेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता, रात्री काय धर्मार्था साच करावी. अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामसी आहे असं समजावं. आणि ज्या बुद्धीला धर्मार्थाची खरी खरी रात्र आहे, म्हणजे धर्म आणि अर्थ यांचं खरं अज्ञान आहे, त्या बुद्धीला काय करायचं. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद, सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा. हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, ह्याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले. आता ययाची बुद्धिवृत्ती, निष्ठंकिला कर्मजाती, खांदू मांडीजे धृती त्रिविधा तया. आता याच तीन प्रकारच्या बुद्धीने कर्ममात्राचा आश्रय केला असता त्या बुद्धीला ज्या तीन प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो. म्हणजे बुद्धी आता अशा तीन प्रकारची झाली, परंतु त्या बुद्धीला धैर्य किंवा आधार कोण देईल. तिये धृतीचेही विभाग, तिन्ही यथालिंग, सांगिजती चांग अवधान देई. त्या धैर्याचेही तीन प्रकार त्यांच्या योग्य लक्षणांसह आता सांगण्यात येतील, ते तू चांगलं लक्ष देऊन ऐक. तर आपण तीन प्रकारची बुद्धी जी असते ना, ती कशी असते त्याचा विचार केला. एक तर सात्विक बुद्धी आहे, एक राजसी बुद्धी आहे आणि एक तामसी बुद्धी आहे. त्या तिन्ही प्रकारच्या बुद्धींबद्दल तुमच्या मनामध्ये काही विचार असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, सांगू शकता. बोला. स्पष्टपणे कळलेलं ना तुम्हाला? माझं असं मत आहे दादा, सात्विक चांगलं आहे, पण आजकालच्या जगात सात्विक राहून खाणं सारखं आहे. सात्विक बुद्धी जरी असली, सात्विक आचरण जरी असलं तरी सुद्धा आपण व्यवहारी असायला पाहिजे आणि आपल्याला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. स्वतःचं संरक्षण करणं किंवा आपल्यावर समजा कोणी आक्रमण करत असेल तर त्याचा प्रतिकार करणं, याच्यामध्ये आपण समजा व्यावहारिक चातुर्य दाखवलं आणि त्याच्यात आपल्या स्वतःचा स्वार्थ नसला, सगळ्या समाजासाठी आपण जर करत असलो किंवा स्वतःच्या राष्ट्रासाठी करत असलो, तर मग त्या प्रकारचं चातुर्य हे सात्विक वृत्तीमध्येच मोडेल. म्हणजे तुम्ही विचार करा की स्वतः कृष्ण रणांगण सोडून चालला गेला होता, पळून गेला होता. त्याला रणछोडदा असंच एक नाव आहे. जर गरज पडली तर आपण युद्ध मैदानावरनं पळून सुद्धा जाऊ. सरसलामत तो पगडी पचास. जर आपल्याला हे माहिती असेल की आत्ता समजा आपण काही केलं तर कपाळमोक्ष होणार, तर तिथून स्वतःला पहिले वाचवा. रिग्रुप युअर सेल्फ आणि देन व्हेन द टाइम इज राईट देन यू अटॅक वन्स अगेन. तर आजकालच्या जगामध्ये आपण जर अगदी सरळसोट सात्विक वृत्तीने राहिलो तर कदाचित धोका संभवतो. तर त्यामुळे व्यवहारामध्ये स्वतःचं संरक्षण करण्या इतपत बुद्धिचातुर्य आपल्यामध्ये अवश्य असावं आणि त्याच्यामध्ये स्वतःसाठी स्वार्थ नसावा. म्हणजे समजा मी निसर्गाचे नियम पाळल्यामुळे अतिशय निरोगी आहे, तर ते निरोगी शरीर मला इंडल्जन्ससाठी नाही वापरायचं, म्हणजे उपभोग करता नाही वापरायचं. त्याचा मला उपयोग करायचा आहे की त्याच्याने समाजाचं कल्याण होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. मला स्वतःला जास्त भोग भोगता येतील म्हणून मी जर माझं शरीर
निरोगी ठेवलं आणि सुदृढ ठेवलं तर ह्याचा अर्थ ते राजसी असेल. समजा शरीर मी सुदृढ ठेवलं, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच लाभ होत असेल, मी जर सेवा करू शकत असेल जास्त कार्यक्षमतेने, तर तशा प्रकारे शरीर आपलं मेंटेन करणं हे सात्विक आहे. अशा प्रकारे आपण सात्विक मनस्थितीमध्ये मानसिकतेमध्ये नेहमी राहावं, अशा प्रकारचं आपण काम करावं. एवढं सांगून आत्तापुरतं आपण थांबू आणि मग पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. आत्ता तुम्ही जाऊ नका, कारण की मला एक अनाउन्समेंट करायची आहे, ते मी करतो. हं? प्रार्थना झाल्यावर करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.